स्वयंभू घाणेकरी देवस्थान चंद्रनगर. अख्खा हा मंडप भरलेला असतो जेव्हा इथे शक्तिगिरीचा प्रोग्राम असतो. हिच्या खोवाला कोकण दाखवा उंची बघ ना बाजूला जरा. बाजूला बघायचं नाही काय नाही, डायरेक्ट सुसाट जायचं. त्यांच्या काळजात भरली शहाळी. सो मला असं वाटतं की आपण जे प्लेसेस फिरावे आणि तुम्हाला सुद्धा ह्या ठिकाणी आपण घेऊन जाण्याचा एक आस्वाद द्यावा, म्हणून हा मोटो ब्लॉगिंग आणि हा सर्व थरार तुमच्यासाठीच. हे मालवणचे मित्रमंडळी त्यांनी कॉमेंट करू नका खाली, आधी सांगून ठेवतोय, कारण ते खूप पेटलेले आहेत. कोकण विकू नका रे, कोकण जपा आणि कोकणाला असं एक सौंदर्य कोकणाने आपल्याला दिलं आहे, ते सौंदर्य अजून फुलवा. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ओमकार ऑफिशियल यूट्यूब चॅनल. वेलकम टू माय व्लॉग. आणि आज आपल्याला जायचं आहे ते म्हणजे आता परशुरामची जी भूमी आहे, परशुराम मंदिर आहे, तिकडे तुम्हाला घेऊन चाललो आहे. त्यानंतर अजून एक असेल लोकेशन ते बघू. आता एका पट्ट्यात गेलं की 2-3 स्पॉट कवर होतात, पण त्याचे वेगवेगळे ब्लॉग येणार आहेत. सारेचे ब्लॉग तुम्ही एन्जॉय केले असतील. सो आता निघालो आहे परशुरामला जायला. तो आहे आता बुरंडी रस्त्याला, पुढून मग खाली जायचं. आज मुद्दामून मोटो ब्लॉगचा सेटअप आणला आहे, मोटो ब्लॉगचा सेटअप घेऊन आला जेणेकरून मोटो ब्लॉग शूट करता येईल. चला मोटो ब्लॉगवरती रेडी होतो आणि निघूया आपल्या घाट रस्त्याला. चला. सो मंडळी चला, निघालेलो आहे आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे, ते म्हणजेच परशुराम मंदिरकडे जायचं आपल्याला. परशुरामाची भूमी बोलतात ना, परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे कोकण, आणि या कोकणामध्ये आज ओमकार ऑफिशियल राईड करत आहे. खूप मजा येते. काल आधीच्या ब्लॉगमध्ये मला शूट करायचं होतं, बट ते बोलतात ना, एक चूक सुधारावी लागते, म्हणजे चुकीतून माणूस शिकवत असतो प्रत्येक वेळेला. तसं कायचं झालं, तेव्हा चूक झाली. मी मोटो ब्लॉगचा सेटअप घेऊन नाही गेलो, बट खूप काही मिस केलं त्या रस्त्यावरती. कारण जो रस्ता होता म्हणजे वेडीवाकडी वळणं आणि घाटाघाटाचा रस्ता, खूप अमेझिंग होतं थोडं. बट आता आज बोललो जवळच जायचं आहे, बट टेन्शन नाही आहे, पण बोललो मोटो ब्लॉगचा सेटअप आपण घेऊनच जाऊया. तर सकाळ सकाळ आपण निघालेलो आहे. सकाळचे वाजले इथं 11 आणि इकडे आहे बघा साधना एक्झिक्युटिव्ह. मी जे आधीचा आपला दादाचा ब्लॉग जो दाखवला आहे बागेचा, तिथलं हे हॉटेल आहे. आणि या हॉटेलला खूप सारे पर्यटक येत असतात आणि पर्यटकांसोबतच खूप सारे यूट्यूबर्ससुद्धा इथे प्रमोशनसाठी येत असतात. घाटाघाटाचे रस्ते. आज खूप पर्यटक आहे शनिवार असल्यामुळे, तर बघूया इथपत शूट करायला भेटतं आहे. बघा कसला लाईनअप आहे गाड्यांचा यार, नुसत्या गाड्यावर गाड्या येतात इकडे. इकडे आहे मंडळी, हे आहे चंद्रनगर. इथे चंद्रनगरला मंदिर आहे आणि इथला आपल्या चॅनलवरचा एक टॉप व्हिडिओ गेलेला आहे, सगळ्यात टॉप व्हिडिओ. तो म्हणजे तुम्ही जाऊन आपल्या व्हिडिओ चॅनल तिथं सर्च केलात ना, तिथला शक्तिगिरीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टॉप गेला आहे. आपण त्या प्रोग्रामला वाजवलं होतं. इथे चंद्रनगरला कोजागिरी पौर्णिमेला खूप मोठा उत्सव असतो आणि तेव्हा शक्तिगिरीच्या बाऱ्या ठेवल्या जातात आणि तेव्हा आपण इथे होतो आणि आपण तिथला शूट केलेला आहे. आणि इथे आहे बघा समाली, द फन समाली रिसॉर्ट. इथे आपले खूप सारे शोज आधी चालायचे, आत्तासुद्धा असतात, पण आपण नसतो त्या शोला आपल्या ऑफिस टायमिंग आणि या सर्व शेड्यूलमुळे. खूप सारा टुरिस्ट झालेला आहे इकडे, खूप सारं. पावलावरती हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स अँड बार. चला हा पूर्ण घाट रस्ता उतरूया आता आणि जाऊया बुरंडीला. बुरंडीवरून जवळ आहे, तिथेच आपले एक मित्र आहे, त्यांनासुद्धा बघू, भेटू. साहिल कर्देकर, एक कीबोर्डिस्ट, उत्तम कीबोर्डिस्ट, ब्लाइंड कीबोर्डिस्ट. ब्लाइंड म्हणजे त्याला दिसत नाही डोळ्याने, पण त्याची कला जे काय वाजवतो ना, थिएटर शोजला सुद्धा असतो. भावाने खूप कमी वेळामध्ये चांगलं नावलौकिक मिळवलं आहे. खूप प्राऊड फील होतं आम्हाला. आमच्या असे दापोलीमध्ये एक बोलतात ना, एक गाणं आहे, अरे हे बघा, स्वयंभू घाणेकरी देवस्थान चंद्रनगर. अख्खा हा मंडप भरलेला असतो जेव्हा इथे शक्तिगिरीचा प्रोग्राम असतो. अख्खे दापोलीतून, पंचक्रोशीतून इथे मंडळी प्रोग्राम बघायला येत असतात. चला इथनं आता पूर्ण उतार आहे, हा घाट रस्ता उताराचा, आणि इथून आपल्याला आता जायचं आहे. गाड्या बघू शकता सगळ्या MH12च्या इतक्या लाईनअपमध्ये गाड्या चालल्या आहेत, कारण की आज सॅटर्डे आहे. शनिवारच्या दिवशी आपण निघालो आहोत तिकडे आणि
पर्यटक सकाळपासूनच चालू असतात फिरतीवरती. 8, 8:30, 9 या टायमापासून पर्यटकांची गर्दी चालू असते इथे. हा ओव्हरटेक मारणं सुद्धा थोडं चुकीचं वाटतं. चला हा घाट रस्त्याचा एन्जॉय तुम्ही करा, टाइमलॅप्स लावून मस्त की तुम्ही एन्जॉय करा आता घाट रस्ता. हा घाट रस्ता तर काय दाखवता येणार नाही, कारण की ह्या गाड्यांचा एवढा लाईनअप चाललाय पुढे की काय त्याच्यात मजा नाही येणार आहे. बट एन्जॉय कराल तुम्ही. चला आता मंडळी, आता आपण घाट रस्ता उतरलेला आहोत आणि सरळ रस्ता जो गेला आहे तो गेला आहे लाडघर समुद्र किनारा. 3 किलोमीटरवरती आहे. काही इंडिकेटर तरी दे. सुट्ट्या झाला. आणि इकडे आहे तामस तीर्थ आणि परशुराम. हे बघा कोकणातलं नेचर, आमच्या बागा. अजून काय वाटा 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 गो चालीन तितक्या वाटा गो. खूप मस्त मस्त गाणी अशी आठवतात ना. गोमू माहेरला जाते हो नाकवा, हिच्या खोवाला कोकण दाखवा. कोकणची माणसं साधी भोळी, काजात त्यांच्या भरली शहाळी. त्यांच्या काजात भरली शहाळी. उंची बघ ना बाजूला जरा. बाजूला बघायचं नाही, काय नाही, डायरेक्ट सुसाट जायचं. त्यांच्या काळजात भरली शहाळी, तिच्या खोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. मस्त गार वारा सुटलेला आहे मंडळी, एकदम गारवा. ऊन कडाक्याचं पडतंच दुपारी, बट गारवा जो आहे ना मस्त वाटतो अंगाला. आता आपण जायचं परशुराम भूमीकडे. ॲक्च्युली बघायला गेलं दापोली जन्माला आलो मी दापोलीमध्ये. माझं लहानपणापासून मुंबईमध्ये गेलं पूर्ण लहानपण. बट मला ओढ जी आहे ना ही गावाकडचीच आहे इकडे आपल्या दापोलीची. आणि सीन असं आहे की दापोलीकर असून सुद्धा हे प्लेसेस मी कधी फिरलो नाही आहे. म्हणजे बहुतांश फिरलो आहे, काय काय ठिकाणी नाही फिरलो आहे. सो मला असं वाटतं की आपण ते प्लेसेस फिरावे आणि तुम्हालासुद्धा ह्या ठिकाणी आपण घेऊन जाण्याचा एक आस्वाद द्यावा. म्हणून हा मोटो ब्लॉगिंग आणि हा सर्व थरार तुमच्यासाठीच, फक्त तुमच्यासाठीच. फक्त आपले ब्लॉग एन्जॉय करा. कसे वाटतात ब्लॉग तुम्ही नक्की कमेंट करून सांगत जावा, म्हणजे मला अजून असे ब्लॉग बनवायला आवडतील. जे सबस्क्रायबर मंडळी मला भेटतात त्यांच्याकडनं तर मला समजतंच की बाबा असे ब्लॉग बनव तसे ब्लॉग बनव. बट जेव्हा असं तुम्ही कमेंट करून सांगाल, कॉमेंटमध्ये सांगाल की ओंकार दादा हे असे ब्लॉग बनवा, तसे ब्लॉग येऊन दे थोडे, मग ते मला अजून तसे ब्लॉग बनवायला आवडतील. मालवणवाले तर पेटलेच आहेत, त्यांनी सांगू नका. ते मालवणचे मित्रमंडळी त्यांनी कॉमेंट करू नका खाली, आधी सांगून ठेवतो आहे, कारण ते खूप पेटलेले आहेत. मालवण आहे हितेश धुरी, तुम्ही स्पेशली. आणि त्याच्यानंतर एक आहे मधुकर म्हणून आपला मित्र, तो सुद्धा. गणेश पुंगेकर आहेत, प्रदीप गावडे, तुम्ही सांगू नका. आता पर्यटक खूप झाले, त्याच्यामुळे गाड्या चालवणं सुद्धा रिस्की. आता बघितलं ना मागाशी तो क्रेटावाला भाई, त्याने तर डायरेक्ट पाठची गाडी नाही बघत, काय नाही बघत, डायरेक्ट राईटला गाडी टाकली. त्याला ठोकला असता बिंदास. म्हणजे आपली ब्रेकिंग झाली, आपला काय प्रॉब्लेम नाही, त्याचा प्रॉब्लेम होता. आपण आपल्या ह्याच्यातच चालवतो गाडी कधी पण. आपण कधी गाडी ओव्हरटेक असले की आपले विषय नसतात ओव्हरटेकचे वगैरे. बाहेरून गाड्या येतात खऱ्या, पण स्पीड लिमिट आणि यांचा ते नुसते त्यांना वाटतात सुसाट गाड्या चालवल्या बस. शाळेतली पोरा सुटली, घरात चालली आहे सगळी. आम्ही फिरता विणता मस्त आहे की. शाळेतलं आयुष्य एक भारी होतं. बाप होतं शाळेमध्ये सुद्धा.
आता पोचतो मी बोरंडी नाक्यावरती. इथे खाली सॉरी बोरंडी नाका दापोलीमध्ये आहे. हा इथे मेन स्पॉट आहे. इथून राईट लेफ्ट घेतला की आपण गेलो परशुरामला. बोरंडीला आलो मी आता. इथे जायचं आपल्याला परशुराम. लेफ्ट मारला की आपण जाणार वरती डायरेक्ट परशुरामला. असं बोललं की रस्त्यावरूनच दिसतं, बट मला तर अजूनपर्यंत कधी दिसलं नाही आहे. 5 मिनिटात लागतात इथून जायला. फर्स्ट टाइम चाललो आहे मी परशुराम. रस्ताला अवघड आहे. ते मोहल्ला आहे, मोहल्ल्यातून चाललो आहे आमच्या कोकणी मुसलमानांच्या. वा, काय माडाची झाडं लावलेत. हे खूप वडिलोपार्जित लावतात तेव्हा त्यांचं फळ आता कुठे भेटतं. म्हणजे आता आम्ही कुठे लावू तेव्हा आमच्या पुढच्या पिढीला त्याचं फळ भेटेल. कोकण विकू नका रे, कोकण जपा. आणि कोकणाला असं एक सौंदर्य कोकणाने आपल्याला दिलं आहे, ते सौंदर्य अजून फुलवा. कालसुद्धा फिरत असताना आधीच्या मोठ्या ब्लॉगमध्ये दाखवलं नाही काही गोष्टी, बट रस्त्याला बोर्ड लागले होते, एवढी गुंठा जमीन विकायची आहे वगैरे वगैरे. जमिनी विकून काय येणार, फक्त पैसा येणार आपल्याकडे. पैशावरती आपण काय घेऊ शकतो, मुंबईमध्ये एखादा फ्लॅट घेऊ शकतो, स्वतःची गाडी घेऊ शकतो, बट हे जे निसर्ग सौंदर्य आहे याची व्हॅल्यू 0 आहे त्याच्या पुढे. दुर्गादेवी नाट्य मंदिर, वाह भाई साहब. श्री साईबाबा मंदिरकडे. ओके, SC विला NA प्लॉट्स. फर्स्ट टाइम आलो यार मंडई. रस्ता चुकलो तर गोची व्हायची माझी. गोची तर नाही होणार. घाटाचा रस्ता, वा मस्त. कालपासून मी 2 दिवसापासून घाट रस्ते फिरतोय ना, खूप मजा येते. हा घाट रस्ता, कोकणचा निसर्ग आणि ही माझी परी. आई शपथ यार, अमेझिंग आहे माझ्यासाठी. खूप लकीली गाडी आहे माझ्यासाठी. आणि ह्या गाडीवरतीच मी खूप सारे मोटो ब्लॉग्स जे बनवतोय ते खूप उत्तम प्रकारे चालत आहेत. मोटो ब्लॉग बनवणं सुद्धा इझी नाही आहे. आता काय जण आपल्या ह्याच्यावरती बनवतात, गोप्रोवरती, ॲक्शन कॅमेरावरती, त्याच्यामुळे काय त्यांना एवढा वेट येत नाही. आम्ही तर मोबाईल माउंट करून बनवतो म्हणजे क्वालिटीसाठी. तर ते मोबाईलचा वेट असल्यामुळे ते एवढं हेल्मेट असं खाली जातं आहे ना, चष्मा ते पूर्ण नाकाला लागतो आणि दम छाक पूर्ण. चला, इथे काय आहे, रस्त्याचं काम चालू. गाडी गेली की काय खाली, बेकार घुसल्या खाली. कोकणची लालपरी. मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कोणी या लालपरीमधून प्रवास केला आहे. मी तर केला आहे बाबा, खूप वेळा प्रवास केलेला आहे बाहेर जाताना वगैरे. कोणी सांगा या लालपरीमधून प्रवास केला आहे. काही जण याला डब्बा बोलतात, लाल डब्बा. कोकणची शान आहे पण लालपरी. बापरे, ओव्हरटेक मारणंसुद्धा थोडं मुश्किल होतं आहे. सकाळ सकाळ ट्रॅफिक, मुंबईत ट्रॅफिक तर इथे पण ट्रॅफिकच. कसला पर्यटन आलं यार मंडळी. आणि आपण सुद्धा हॉलिडेला येतो या सुट्टीच्या ह्याच्यामध्येच, आणि तेव्हासुद्धा क्रिसमसची सुट्टी असते, तेव्हाच खूप सारे पर्यटक येत असतात इकडे. यस, इकडे आहे परशुराम. चला हव्या गाडी लावायला बघूया आणि जागा कुठे भेटते बघायची आता. सकाळचे दुपारचे 12:30 वाजता पोचले परशुराम मंदिराला. खूप सारं ऊन आहे, बट जे नेचर आहे तेच मस्तच भाई साप. असला वाटतं माहिती आहे किती हाईटला आहे, पण वाईड अँगलने शूट करतो, बट
धूम मस्तच. काही सिनेमॅटिक शॉट्स घेऊया. ॲक्च्युली आतमध्ये त्याला इंटरना दाखवत आहे, तर काही सिनेमॅटिक शॉट्स घेऊ. चला. मंडई याच्या आतमध्ये जर गेलात ना तर ते पूर्ण ओपन आहे, म्हणजे काही नाही, एकदम सराउंडिंग खूप आवाज सारा घुमतो याच्या आतमध्ये. चला आता मंडई आपला शूट करून संपलेला आहे. आपला स्वतःच एंड होतो आहे. पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा, स्टेटमेंट राहा पुढचा ब्लॉग येण्यासाठी. चला बाय बाय. परशुराम खूप सारा पर्यटन आहे आणि खूप सारी गर्दी आहे, त्याच्यामुळे खूप पर्यटनाचं बोलतात ना क्रेज आमच्या दापोलीमध्ये आहे आणि खूप सारे पर्यटक येतात इकडे. खूप सारी गर्दी, याच्यामुळे शूट कधी करायला भेटत नाही जे शूट्स पाहिजेत. आणि काही गोष्टी टाईम लिमिट्स असतो, त्या गोष्टी सकाळी किंवा संध्याकाळी चांगल्या वाटतात. आणि तिथे सकाळी आलं असतं मस्त क्लायमेट आलं असतं, संध्याकाळी आलं असतं मस्त क्लायमेट्स वाटलं असतं. चला स्टे ट्यून पुढच्या ब्लॉगसाठी.